नमस्कार मित्रांनो, एका संपादकीमध्ये असं म्हटलं, इस्रायल संयुक्त राष्ट्रे, आंतरराष्ट्रीय न्यायालय अशा जागतिक संस्थांना आणि साध्या राजनैतिक संकेतांनाही खुंटीवर टांगतो. तरीही भारतात शासकीय मौन पाळले जाते. त्या देशाच्या यादीत आता इस्रायलचाही अंतर्भाव होणार अशी दिसते. म्हणजे संपादकांना असं म्हणायचं होतं की इस्रायलने जेही काही गाझामध्ये अत्याचार केले, जे काही लहान मुले, स्त्रिया म्हणजे निष्पाप नागरिक मारले गेले, त्याचा निषेध भारताने केला नाही. आणि भारतचे देशातले प्रमुख आहेत, मग ते राष्ट्रपती असतील किंवा पंतप्रधान असतील किंवा सत्तेवर असणारा पक्ष असेल, त्याने कधीही इस्रायलचा निषेध केला नाही. ही गोष्ट बरोबर आहे. मुळात इस्रायलचा निषेध राजकीयदृष्ट्या करायला हवा का, हे तिथे सरकार ठरवतं. ते का ठरवतो हा त्यांचा विषय आहे. आणि ते चुकीचं आहे का बरोबर आहे हे सांगण्याचा अधिकार पत्रकारांना आणि समस्त जनतेला आहे, ज्यांनाही लोकशाही प्रिय आहे आणि ज्यांनाही लोकशाहीने भाषण स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे, त्यांना हा अधिकार आहे. पण हाच अधिकार हे लोक जेव्हा हमासने इस्रायलवर हल्ला केला आणि 1200 लोकांना मारलं आणि 250 लोकांना ओलीत ठेवलं, तेव्हा कुठल्याही भारतीय धर्मनिरपेक्ष म्हणणाऱ्या पत्रकाराने, व्यक्तीने किंवा एखाद्या नावाजलेल्या मानवतेचा कळवळा असणाऱ्या मानवाने किंवा विचारवंताने केला नाही. तसंच जे 56 मुस्लिम देश आहेत त्याच्यातल्या कुठल्याही देशाने किंवा अरब देशांनी असा निषेध केला नाही की हमासने जे इस्रायलमध्ये जाऊन नरसंहार केला त्याला हमास जिम्मेदार आहे किंवा हमासची ही चूक आहे, असं कोणी बोललं नाही. मग जर असं कोणी बोललं नसेल तर मग इस्रायल आणि गाझाचं युद्ध झालं तेव्हा गाझाच्या बाजूने एवढा पुळका ह्या लोकांना का येतो? कारण गाझामध्ये राहणारे लोक हे मुस्लिम आहेत आणि मुस्लिम म्हटलं की मानवतेचा कळवळा बऱ्याचशा धर्मनिरपेक्ष व्यक्तींना, धर्मनिरपेक्ष तत्त्व बाळगणाऱ्या राजकीय पक्षांना येत असतो. खरं तर मुळात असं हमासने का केलं हा प्रश्न अगोदर विचारायला हवा. जेव्हा तुम्ही आज इस्रायलने केलेला नरसंहार तुम्हाला आठवतो आणि त्याच्यावर तुम्ही निषेध व्यक्त करता, त्याच्यासाठी तुम्ही मोर्चा काढता आणि भारत सरकारला कटकडेमध्ये ठेवता, तेव्हा तुम्ही पहिलं काम असं की इस्लामी देशांनी, अरब देशांनी आणि इतर धर्मनिरपेक्ष समजणाऱ्या लोकांनी असा निषेध पहिल्यांदा का केला नाही. आणि दुसरी गोष्ट, जर मानवतेची हत्या इस्रायल करत असेल हे खरं असलं तरीही मुळात हमासने एवढा विनाश झाला, निष्पाप लोक मारले गेले, तरी हमासने ओली त्यांना का सोडले नाही आणि ओली त्यांना सोडा, इस्रायल आपोआप युद्ध बंद करेल असं कुठल्याही देशांनी भूमिका का घेतली नाही. मग ते अरब देश असतील किंवा बाकी. कारण कुणीही हमासची बाजू घेताना इस्रायलच्या ओलीत हमासने सोडावे आणि एवढा नरसंहार झाल्यानंतरही एवढे तिथले गाझाचे लोक युद्धामध्ये मेल्यानंतरही आजी हमास त्या राहिलेल्या त्याच्यातले बरेचसे सोडले, काही मेले, काहींची दयनीय परिस्थिती आहे, आज ना उद्या ते मरणावर टेकलेले आहेत. अशा लोकांना, अशा ओलितांना गाझाचे जे हमासचे लोक आहेत ते का सोडत नाही हा प्रश्न निर्माण होतो. आणि याची जबाबदारी कोणाची? जर तुम्हाला इस्रायलचा दोष द्यायचा असेल आणि इस्रायल चुकत असेल तर गाझामध्ये जे हमासने केलं, जे हमासने इस्रायलने नरसंहार केला त्याचा निषेध करणं गरजेचं आहे. आणि त्यांना स्पष्टपणे सांगणं की ओली त्यांना सोडा, म्हणजे इस्रायल युद्ध थांबवण्यासाठी आम्ही त्यांना सांगू, असं कोणी बोलत नाही. खरं तर मुळात हा विषय अशासाठी निघाला की काँग्रेसच्या प्रमुख नेत्या प्रियंका गांधी यांनी भारत सरकारला दोष दिला की इस्रायलमध्ये एवढा नरसंहार होत असताना भारत सरकार असं आणि गप्प का, ते का बोलत नाही, इस्रायलचा निषेध का करत नाही. अशा जर विचाराने जर आपण विषय घेतला
तर असं लक्षात येतं की प्रियंका गांधीने नेमकं गाझाविषयी एवढा कळवळा का दाखवावा. कारण असाच जो प्रकार रशिया आणि युक्रेनमध्ये चालू आहे. रशियाने बी मोठ्या प्रमाणात युक्रेनचा नरसंहार केला. तिथले लोक मारले गेले, तिथलेही लहान मुलं ओलीत ठेवले, तिथल्याही स्त्रिया ओलीत ठेवल्या आणि तो देश पूर्ण नष्ट होण्याच्या स्थितीवर आहे. 3 वर्ष झाले तरी रशिया ऐकत नाही आणि रशियाचा निषेध कुठल्याही काँग्रेसच्या प्रियंका गांधी आणि धर्मनिरपेक्ष समजणाऱ्या पत्रकारांनी केला नाही. मग असा दुजाभाव का? एका बाजूला तुम्ही युक्रेनमध्ये होणारी मानवी हत्या याचा निषेध करत नाही का? कारण युक्रेनचा तुम्हाला काही फायदा नाही. युक्रेनमध्ये मुसलमान राहत नाही आणि गाझामध्ये मुसलमान राहतात. गाझामधल्या मुसलमानांची बाजू घेतली की अरब देश खुश होतील आणि त्याच पद्धतीने भारतात राहणारे मुसलमान खुश होतील आणि ते काँग्रेसला मतं देतील. जर काँग्रेसला मतं हवे असतील तर गाझाचा निषेध करणं गरजेचं आहे. धर्मनिरपेक्ष टिकवायचं असेल, धर्मनिरपेक्ष म्हणून मिळवायचं असेल, मग ते पत्रकार असतील, नेते असतील, विचारवंत असतील, त्यांनाही गाझाचा निषेध करावा लागेल. कारण मुस्लिम समाजाची बाजू घेतली की धर्मनिरपेक्षता सिद्ध होती. अशा पद्धतीचं हे सगळं वातावरण आहे आणि याच्यामुळे हा सगळा प्रकार होतो. पण कुणीही इस्रायलमधल्या नरसंहाराचा निषेध करत नाही. तेव्हा अशी दुटप्पी भूमिका म्हणजे प्रियंका गांधी घेत असतील किंवा इतर कोणी घेत असतील, त्यांनी पहिल्यांदा गाझाचा निषेध, गाझा जे हमास आहे त्यांचा निषेध करणं गरजेचं होतं. त्यानंतर ते इस्रायलच्या विरोधात बोलू शकत होते. मुळात इस्रायलनं केलं ते चूक आहे, पण इस्रायलने असं काय केलं, त्याला जबाबदार कोण? आणि जर इस्रायलचा निषेध करता तर रशियाचा निषेध का करत नाही असा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा मित्रहो, मुळात बाजू घेताना तुम्ही समान न्यायाने घेतली गेली पाहिजे. एका देशाची बाजू घेता आणि दुसऱ्या देशाचा विचारसुद्धा करत नाही, याच्यामागे तुमचं मतलबी राजकारण कळतं. तेव्हा असं मतलबी राजकारण करून जर भारत सरकारला दोष द्यायचा असेल तर रशिया बरोबर भारत सरकार ज्या पद्धतीने वागतं आणि युक्रेनकडे दुर्लक्ष करतं, तेव्हा तुम्ही भारत सरकारचा रशियाबरोबर ते वागत असतील त्यांचाही निषेध करणं गरजेचं आहे. मुळात विषय असा असतो की देश जेव्हा काही निर्णय घेतो तेव्हा त्याच्यामागे अनेक गोष्टी असतात. तेव्हा त्याने इस्रायलची का बाजू घेतली आणि रशियाची का बाजू घेतली हे सुद्धा स्पष्टपणे सगळीकडे दिसतं आणि ते आम्हालाही कळतं. पण राजकीय नेत्यांना सोयीनुसार बोलायचं असतं, त्याच्यामुळे ते बोलतात आणि आपला मतदार कसा खुश होईल हे बघण्याचा प्रयत्न करतात. नमस्कार.